जाम गर्दी आहे. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. सो गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज आज आम्ही चाललेलो आहोत काय चालू जसकारला चाललेलो आहोत. सो पालखी आहे. आता मेंबर सगळी पुढं थांबलेली आहेत माझ्यावर आणि मलाच टाईम झालेला आहे. मला तिथं शिव देणार त्या मला माहिती आहे. तर मी ब्लॉग इथं चालू करते कारण त्या चालू केला तर जास्त शिव पडतील समजून घ्या. सो आता आपण डायरेक्ट जसकारला भेटू न. एन्जॉय करा फक्त कारण मी जास्त काही बोलायचं नाही. फक्त दाखवायचा प्रयत्न करेल. जे शॉर्ट्स बघायला भेटत नाही ते शॉर्ट्स पूर्णपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होईल 100%. सो आता डायरेक्ट भेटूया तिकडं. त्यांना जरासं घेऊया चला. तो गाईज मी बाहेरला आलेलो आहे. जास्त बाहेरला म्हणजे गल्लीच्या बाहेर आलेलो आहे. सो कोणी शिव नाही दिल्या ही चांगली गोष्ट आहे. मला वाटलं कोण नाही चांगली लोक आहेत. कधी चांगली आहेत ती मला माहिती आहे. आता जाऊ दे. व्हिडिओ काढता करता चार्जिंग खपल म्हणून बघा. अरे मी म्हणलं आहे बॅग घेतली चार्जर. सो गाईज आता तिकडे पोहोचू. बघा 7 वाजलं नाही अशी 7:25 झाले आहेत बघू शकता. आता काय 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 बघायला भेटतंय बघू. चला तिकडे जाऊ दे. सो गाईज यांचं लक्ष नका देऊ. चला बाय. वाटे चालता चालता गो वाटे चालता चालता आई मी थांबलो वाटेवरी गो थांबलो वाटेवरी. औचित नंदर माझी गेली गो औचित नंदर माझी गेली. रत्नू आईचे देवलावरी गो आईचे देवलावरी. रत्नू आईचे देवलावरी गो आईचे देवलावरी. चैता मासाची रत्नूबाई आईची पालखी लाखामंदी. चैता मासाची रत्नूबाई आईची पालखी लाखामंदी. चांदीची पालखी मानानं फिरतय जसखार गावामंदी. चांदीची पालखी मानानं फिरतय जसखार गावामंदी. जसखार गावामंदी. सो गाईज बघू शकता यांना बोललो पाळणं बसूया पण पाळणं नव्हती बसत कारण की सगळी घाबरत होते ते. अरे काय गरज आहे घाबरायची भाई. मी होतो ना कल्ला घाबरता. चला ह्याच्या बहिणं घाबरतात सगळी. चला ह्याच्या बहिणं घाबरी गंजी आयला सगळी उसकी मीच नाही घाबर. अरे भाई कॅमेरामॅन चल 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 चल. अरे आलू चला पल्लूला चली गोल. हल्लू थांबा आम्हाला. कोणच्या कपड्याचा आवाज येत आहे. कोणी आंघोळला गेली रे. जाम गर्दी आहे. पैसे भरले ना. सो गाईज बघू शकता भैया गबला घेऊन उभा होता. याच्या बहिणीनं सगळ्यांना गबल्याचा वास देत होता. काय बोलत हे बघा इथे हे बहिणा घामाघूम झाला. भैयाने सगळ्यांना सगळी गबल्याची खालची जात होती. भाई मना समजलं म्हणून बघ भैयाचा गबलाच मोरला मी. गावात कुत्र्यासारखे भांडताय याच्या बहिणा. सो फायनली वरती आलेला आहे बघू शकता. आई घातलेली यांना वाट लागली आमची. फायनली पोहोचले. कसं वाटतंय. नाही तू म्हणा सांग घेतलास. अरे भाई भैया तसा होता कपडा काय बोलतो. सो गाईज बघू शकता पालना चालू झालेला आणि सगळे जण घाबरत होते. अरे मनात सरून सगळे घाबरत होते. याच्या पण सगळी फट्टू यांना बोललो काय गरज आहे घाबरायची. अरे भाई मी असताना सोबत तुम्ही घाबरतो कसा व्हायचा तुमचा. यांना बोललो टेन्शन नका घ्या मी आहे ना.
सो गाईस तुम्हाला आता वाटत असेल का मी घाबरतोय, पण नाही, ती ऍक्टिंग आहे फक्त, बाकी काय नाही. मी घाबरतोय नाही, ती ऍक्टिंग बस, बाकी काही नाही. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. सो गाईज होडीन तर काय मजा नाही आली. तो भैया फास्ट नव्हता फिरत, त्याच्यामुळे मजा नाही आली. त्याच्यामुळे इथं आम्ही मजा करायला लागलो, बघू शकता. याच्या बहिण याच्या नंतर आम्ही गेलो दुसऱ्या पालनाची इथं गेलो तर काहीच्या बहिण शेट भेटला आम्हाला. काय बोलतो बिना शेट, तर शेटांना आम्ही बोललो चला पशु पालनानंतर शेट झालं राजी, बघू शकता. ह्याच्यानंतर आमचा झाला प्लॅन का बसाचा या चक्रीमध्ये आणि भैयाची जरा खेचायची, कारण की त्या माझ्या नाले म्हणे करायला आम्ही. ह्याच्यानंतर बहीण बघू शकता शेट मी सगळ्यांचं तिकीट काढलेलं आहे आणि बहीण आम्ही सगळीजण बसायला रेडी झालो. चल पटकन दे. अरे अरे दे, अरे काय एक 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 देत बसला. अरे भाई कसा वाचा, मला वाटतं याचं गणित कच्चा आहे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली. म्हणून बाबाऊ काय बोलू, काय बोलायलाच ठेवले नाही शब्द. चला मरू दे, आपण जाऊया आतमध्ये, काय कसं आहे बघूया आतमध्ये आणि बसूया पालण्याच्या बहिणं. सो शेट बसला, शेटच्या आम्ही पाठीमागं बसतो, कारण की शेटची मजा बघायला मजा येईल. अरे माझ्या इथे साईडला आहे कोणतरी, बाई एकट्याने बसू शकत मी, माझ्या होत कोणतरी या. अरे येते का नाही, अरे अरे ती गेली. अरे अरे बायको आली माझी, बस बस चांगला आहे. सो बायकोनं मी बसलेलो आहे. अरे कहना क्या चाहते हो. याच्यानंतर शेटला विचारला, शेट तुमची फाटली का नाही, म्हणजे घाबरलो का नाही बसलो कारण. सर शेट बोलतोय मी नाही घाबरलो, कोणला यायच्या पहिला तूच घाबरशील बघ बस. तर मी बोललो भाई मी कोणला नाही घाबर, टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर भाई काय बोलू येऊ, माझ्या अंगावर असं आलं तर माझी अशी फाटली का काय बोललो. याच्यामध्ये पराव आलेलो परत नाही, याच्यामध्ये बसायच्या याच्यामध्ये कसला वजन लागत होता. याच्यानंतर सगळ्यांना बोलू बाबा बस झाला पालना बिलणं, आता कटाला आला, चल बाबा पालखी निघल, पालखी बघा ते बघू शकता. याच्यापर्यंत तू काय मध्ये नाही चल. सो पालखी बघायला आम्ही आलेलो बघू शकता. आमची अख्खी गँगची गँग याच्या बहिण आंघोळ केली का नाही माहित नाही कोणी, म्हणून मी यांना काही नाही. या बहिणी 101 नमुनं भरलेलं आमच्या बहिणी टीम मध्ये बघू शकता. याच्या बहिणी काय पण करता नेहरांचा बाजार बाई बना बेकार वाटायची पाली अगदी. याच्यानंतर सरळ आम्ही देवळाकडे गेलो. देऊळ बघतो काय कसला सजवलेला होता का काय बाई भारी दिसत होता. लांब शिव बघला आणि जवळची बघला ते बघत सरावाचा. त्याच्यानंतर रात्रीच्या 10 वाजता श्री रत्नेश्वरी देवीची पालखी निघली. आपण पाहू शकता कशा प्रकारे सगळीजण मजा उत्सव करत आहेत आणि 1 नंबर सजवलेला होता, त्याचा काही डाऊट नव्हता. आणि पब्लिक काय बघतात, पब्लिक फुल होती, फुल म्हणजे फुल, जागासुद्धा नव्हती थोडीसुद्धा कुठं उभं राहायला.
इथं बघू शकता कसली भारी आहे. समझ रहे हो आप? अरे पोर नाही रे, ती देऊळ बोलते मी. भाई तुम्ही भाई काय पण अर्थ करू नका भाई. नहीं. हे देऊळ कशा चांगल्या प्रकारे सजवलंय या सांगायचं होत ना म्हणा. आपलीकडची माणसं बरोबर नाही भाई. आपण बोलायला एक जातो ना, अर्थ वेगळा करतात भाई. मी आता देऊळ बोललेलो भाई, असं बरोबर नाही. तुम्ही वेगळा अर्थ करला बहिण वर्षी माणूस बोलता. जाऊ दे.